अहो एवढ्या सगळ्या सिस्टम उभ्या केल्या तुमच्यासाठी, पाठीमागे असिस्टंट तुम्हाला काय आहे हे लोकांना कळलं पाहिजे. एवढी महागडी पगार आहे तुमच्या पाठीमागे. अहो माहिती जागेवर का रेडी केलाय? कारण अधिकारी कुठेतरी कामचुकारपणा करतोय ना. तुम्ही आम्हाला बोलवणे करता. खोटे कागद देता आमच्याकडे तुम्ही. आणि सांगा नाही, तुम्ही पण ह्या एरियातल्या कुठले तरी असाल ना, सांगा आम्ही सत्य करतोय. या छातीला हात लावा तुम्ही, आम्ही सत्य करतोय असं बोला फक्त. आणि कामाचा पगार घेतो हे बोला. कामाचा पगार नाही, चोरीचा पगार घेता तुम्ही. जा आमच्यावर काय आरोप करायचे करा. संजय एक शब्द बोलू नको आता. त्या दिवशी मी सहन केलं, मला प्रावधान शिकवत होते. एवढे मोठे अधिकारी येते. प्रक्रिया पूर्ण करून घ्या. प्रक्रिया पूर्ण होणार नाही सर. आज सुनावणीला नाही हजर आम्ही सुनावणीला आणि हजर आहे जोपर्यंत क्लिअर निर्णय होत नाही ना. तुमच्या या माहिती संदर्भात तुमचं का नाही सीसीटीव्ही? तुम्हाला पैसे खायचे का? तुमच्या केबिनला सीसीटीव्ही का नाही येते सांगा. तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही, का नाही सीसीटीव्ही तुमच्या केबिनला? का नाही येते सांगा. सीसीटीव्हीचा आता तुम्ही का नाही येते मला सांगा. कॅमेरा तुम्हाला हो आहे, आम्ही लावणार कॅमेरा. काय गुन्हा नोंदवा. तुमच्या केबिनला का नाहीये? म्हणजे इथं तुम्ही कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे खायची कामं करता का? आज बेवारसीत एवढं जंगल तुटतं जळतं, एवढी महागडे ऑफिसच बनवलेत, पगार घेता तुम्ही. एवढे मोठे मोठे अधिकारी तुमची गाडी इथं घ्यायला आली त्या दिवशी ग्राउंडमध्ये. एवढे मोठ्या पदाचे अधिकारी आहेत तुम्ही. तुम्हाला एवढं साधं कळत नाही का गरीबाची कशी हवेल नव्हते ती? प्लस एवढे पुरावे करतो आम्ही 2 वर्ष. घरचे नातेवाईक बोलत असतील ना, बायका पोरा बाप माझा पोरगा एवढा मोठा अधिकारी आहे. काय करतो अधिकारी इथे येऊन? तो विषय काही नाही विषय आमचा. अहो तुमच्या पदाची लाज वाटायला लागली मला आता. एवढी सोनेरी नाव माझे लिहिलेत तुमच्याकडे. तुम्हाला तक्रारी अर्ज तुम्ही खालीच करता. प्रथम अपील असेल तुम्ही पदाव्यतिरिक्त परत त्याचा पगार घेत असाल. प्रथम अपील अधिकारीचा तुम्ही आम्हाला सांगता प्रावधान नाहीये. प्रावधान आहे संजय, बोलू नको. प्रावधान आहे, तुम्ही यांना ताकीद दिली पाहिजे. ऐका, तुमचं समाधान नाही तुम्ही अपील करा. आम्ही जाणार, आम्ही कोर्टापर्यंत जाणार, पण सामान्य माणूस कुठे जाईल? हे कशाला बसवले? खरं काम करण्यासाठी. तुम्ही अधिकारी माणसांच्या अडाणीपणाचा वापर करून त्यांना माहिती आहे हा शहापूरच्या पुढे जाऊ शकत नाही, याचा गैरफायदा घेताय तुम्ही. त्याला ठाणं माहिती नाही अजून. आणि याच्यात स्पष्ट लिहिले ना, लाच वाटतो आपल्याला पगार घेतो त्याची तरी. आणि मग हो पगार, आणि तुम्ही चुकीच्या गोष्टींचा पगार घेताय. आणि अजून एक साहेब सांगतो, याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की आम्ही काय हजर राहिलो तर समोरच्या पार्टीचं म्हणणं ऐकून निर्णय दिला जाईल. आता मला समोरची पार्टी दाखवायची तुम्ही. एकदा पण समोरची पार्टी हेच आहेत, यांच्यावर आरोप करायचे. यांच्यावर आरोप करायचे. हे काय लिहिलेलं आहे तुम्हीच